सीझन 2च्या माध्यमातून आज या स्पर्धेला खऱ्या अर्थाने होते आहे सुरुवात. ऑक्शन बेस संपूर्ण ही स्पर्धा आणि खरं तर एकूण 8 संघांचा ह्या स्पर्धेमध्ये समावेश आहे आणि 8ही संघ जर पाहिले तर आपल्या एकमेकांच्या परिचयाचे आहेत. खरं तर या बुलढाणा नगरीमध्ये विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट, बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक सिंहाचा वाटा असणारा आपला बुलढाणा शहर आणि या बुलढाणा शहरामध्ये या जाज प्रीमियर लीगचा पर्व 2चा थरार रंगतोय. जयश्री मोटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सुवर्णमयूर मोताळा संघ, हे दोन्ही संघ आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतील. टॉस जिंकला या मॅचमध्ये जयश्री मोटर्स संघ आणि त्यांचे कॅप्टन असलम भाई यांचा निर्णय राहिला की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्याचबरोबर मैदानावरती उपस्थित या सामन्याचा आनंद घेत असते सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि त्याचबरोबर संपूर्ण आमच्या खेळाडूंचं मी समालोचक अनिकेत सहर्ष स्वागत करतोय. तर वळू या मॅचकडे. खरं तर खास आमंत्रित नाशिकवरून आपल्याला पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अवी सर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश सर पाहायला मिळतील आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मयूर सर पाहायला मिळतील. तर स्कोरर विशाल बर्डे तयार आहेत आणि त्या ठिकाणी मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील आपल्याला या वेळेला आकाश साबळे उर्फ थापा आणि स्ट्रायकिंगला आहे शर्जील. पहिला बॉल जर पाहिला तर नक्कीच स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक पाय टेकून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेन्स जर बघितली तर थोडीशी समोर ठेवली, पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आला, बॅटच्या आतील कडेला बॉल जाऊन त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव जोडली जाते. सिंगल धावेच्या मदतीने या ठिकाणी सुवर्णमयूर मोताळा संघाचं खातं ओपन झालंय. खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने अनेक नियम तुम्हाला या ठिकाणी पाळावे लागणार आहेत, जो की टेप बॉलचा नियम आहे. 3 ते 6 ओव्हरच्या मध्ये तुम्ही त्या ठिकाणी तो टेप बॉल घेऊ शकता. त्यानंतर त्या टेप बॉल ओव्हरमध्ये मात्र 3च खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची अनुमती तुम्हाला असेल. आणि एक छोटे छोटे नियम या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने आहेत. जर पाहिलं तर फेकी गोलंदाज असला तर तो फेकी गोलंदाज त्या ठिकाणी नो बॉल दिला जाईल. त्यानंतर 3 धावांची पेनॉल्टी त्या ठिकाणी असणार आहे. तो खेळाडू संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅन असेल. छोट्या छोट्या नियमांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे. एवढ्याला जर पाहिलं तर कॅप्टन स्वतः आहेत शाही सर. पहिलाच बॉल फुलटॉस होता. आडव्या बॅटने स्वीप करत असताना या बॉलला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डीपला फिल्डर बॉलला परत करतायत. तोपर्यंत 2 धावा आणि वैयक्तिक खातं ओपन केलं जाते शाहीद सरांचं. खरं तर जाज प्रीमियर लीग मागच्याही सीझनमध्ये या संपूर्ण स्पर्धेने सर्व खेळाडूंचं बुलढाणा जिल्ह्यातील प्रेक्षकांचे मने जिंकलेत आणि याही वर्षाला पर्व 2ला अगदी त्याच थाटामाटात या ठिकाणी सुरुवात होती आहे. एका बाजूला शाहीद सर कॅप्टन आहे सुवर्णमयूर मोताळा संघाचे, दुसऱ्या बाजूला जयश्री मोटर संघाचे कॅप्टन आपल्याला असलम भैया पाहायला मिळत आहेत. यावेळेला आडव्या बॅटने समोर खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन गेले, समोर टाकलेला बॉल आणि आता सरळ वेध घेतोय शरीराचा, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एका बाजूला थापा आहेत. खरं तर थापा अनेक व्यावसायिक टेनिस बॉल क्रिकेट खेळत आले. सध्या महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे. मुंबईवरून सकाळच्या सत्रामध्ये आले आणि आज अक्षरशः मॅचसाठी सज्ज झाले आहेत. तर का त्यांना त्यांच्या संघामध्ये स्थान मिळतं, तर अनुभव दांडगा या गोलंदाजाकडे. खरं तर मुंबईला असतात आणि मुंबईला महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असताना आपलं पुन्हा एक वेळ पायावर टाकला, बॉल हवेत आहे, स्वीप केलाय, बॉल जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर पाठला करत असताना एका हाताने बॉलला अडवतील, कलेक्ट करतील, परत करतील, तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी इझी पाहायला मिळतील. आकाश साबळे उर्फ थापा. खरं तर हा गोलंदाज अनेक वर्षांचा अनुभव, अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये खरं तर पाहिलं ना तर बुलढाणा परिसरामध्ये भीमस्टार संघामध्ये खेळत असताना या जाज प्रीमियर लीगमध्ये आज मात्र जे असते ओ हो 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 यू मिस आय डेफिनेटली हिट. एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन शाहीदचा खेळ या ठिकाणी समाप्त केला गेलाय. दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय आणि थापा यांच्या खात्यामध्ये पहिली विकेट. खरं तर क्रॉस द लाईन
स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र नाहीये आणि खरं तर बॅट आणि बॉलमध्ये खूप गॅप पाहायला मिळाला. आधी दोन्ही पायांच्या मधून बॉल यष्ट्यांच्या अगदी समोर जाऊन धडकला आणि पहिला धक्का लागतोय टीम सुवर्णमयूर मोताळा संघाला. कॅप्टन आता बॅक टू द पवेलियन असतील. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 5 धावा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती मात्र एक खराब शॉट सिलेक्शन, खराब फटका मी म्हणेल आणि शाही सरांचा गेम या ठिकाणी समाप्त झालाय. खेळी समाप्त झाली आहे. पहिला धक्का लागतो आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आकाश साबळे थापा यांचं एक इकॉनॉमिकल षटक आणि ज्यामध्ये एक मोठी विकेट सुद्धा आली आहे. खरं तर आमचे मार्गदर्शक सन्माननीय आशिष मुडे सर, डॉक्टर आशिष मुडे सरांचं या ठिकाणी आगमन झाले. सरांचंही स्वागत असेल. तर या ठिकाणी जर पाहिलं तर धर्मवीर आखाडा एंड कडून आपल्याला कॅप्टन असलम पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती. डावखुरी आताचा फिरकीटून मैदानाच्या आतमध्ये आता बॉलिंगसाठी पाहायला मिळतोय. शर्जीसाठी पहिलाच बॉल बाहेर वळणारा होता, पडल्यानंतर अगदी शार्प टर्न पाहायला मिळाला आणि एक खासियत आहे जर पाहिलं तर असलम यांची संघाचं प्रतिनिधित्व करत असताना संपूर्ण संघ ज्या पद्धतीने ऑप्शनमध्ये निवडला त्या ठिकाणी अनुभव आणि एका बाजूला जर पाहिलं तर पप्पू हाडे संघाचे संघ मालक आहे. एवढ्या समोर खेळलाय प्रॉपर टायमिंगने. शर्जीलच्या बॅटमधून बॉल सरळ ट्रॅव्हल करतोय आणि बॉल जातोय लॉंग ऑन लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसातला पहिला चौकार शर्जीलच्या बॅटमधून आक्रमण पाहायला मिळते. खरं तर ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपण पाहू शकतो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले, चालत गेले समोर आणि ज्या पद्धतीने प्रॉपर टायमिंगने हा फटका खेळला ना शर्जील त्याच पद्धतीने बॅटिंग करतो. बघा जर पाहिलं तर युवा खेळाडू आहे शर्जील. या बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर आता नव्याने काट टाकत असणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. ज्या वेळेला अशा स्पर्धांमध्ये शर्जीलला संधी मिळाली आहे ना त्याने चांगलाच कामगिरी केली आहे आणि आजच्याही दिवसामध्ये त्याच पद्धतीने तो सलामीला आला आणि खरं तर त्या लेंथवरचा चेंडू त्याला मिळाला आणि चौकार त्याने प्राप्त केला. या ठिकाणी आता क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल, डीप स्वेरले क्षेत्रामध्ये आणि लॉंग ऑनला आता फिल्डर सजवण्यात आलाय शर्जीलसाठी. एवढ्या रिव्हर्स फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंगने शर्जीलने या बॉलला पाठवलं आता कव्हरच्या डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक 2 बॉल आणि 2 चौकार शर्जीलच्या बॅटमधून पाहायला मिळते. हीच बॅटिंग आहे शर्जीलची. सलामीला पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये त्याच्या आक्रमक फटक्यांकडून खरं तर क्लास आहे. यावेळेला जर पाहिलं तर क्लास दाखवला. लेंथ त्या ठिकाणी त्याला रिव्हर्स स्वीपची मिळाली आणि तो शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी त्याचा अव्वल पाहायला मिळते आणि 4 धावाही प्राप्त होतील या बॉलवरती. 2 बॉल 2 लागोपाठ चौकार मैदानाच्या आतमध्ये. विरोधी संघाच्या कॅप्टनवरती आक्रमण. एवढ्या स्वतः पायावर टाकला होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह चांगला केलाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॉल वेगाने ट्रॅव्हल करत असताना पायाने अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये शर्जीलच्या बॅटमधून पाहायला मिळते. खरं तर शर्जील युवा आणि खरं तर संयमी खेळाडू आहे. संयम राखला आणि 3 बॉलवरती 3 चौकारांची हॅट्रिक लागवत असताना विरोधी संघाच्या कॅप्टनवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. तर आजच्या दिवसामध्ये नजरा असतील शर्जीलवरती. खरं तर चान्स, संधी मिळते आणि खरं तर सलामीला फार कमी खेळाडूंना संधी मिळते अशा स्पर्धांमध्ये आणि तेच काही पाहायला मिळते आहे. 3 बॉल 3 चौकार लगावत असताना धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते अगदी 17 धावेंवरती. आणखी एक वेळ डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॅटची कडा होती का? कारण निराश होते असलम यावेळेला. जर बॅटची कडा असेल तर विकेट किपर यांच्याकडून चुकी झाली. खरं तर पडल्यानंतर बॉल किती बाहेर वळला आपण बघू शकतोय. ऍक्शन रिप्ले आपल्याला या बॉलचा नक्कीच पाहायला मिळतोय टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. खरं तर
या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर भारत वर्षामध्ये ज्या यूट्यूब वाहिनीने सर्वांची मने जिंकली ती यूट्यूब वाहिनी या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करते. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून चुकी झाली. खरं तर मात्र आता चुकी झाली आणि रनआउटच्या रूपामध्ये धक्का लागतोय टीम सुवर्णमय मोताळा संघाला. एक मोठा गडी बाद होतोय. इंतेसार मुन्ना ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी आज मात्र प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळत होती. इंतेसार मुन्ना आज मात्र या मॅच मध्ये एकही चेंडू इंतेसारने खेळला नाहीये. तर इंतेसार आता मात्र शून्यावरती बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार. एकही चेंडू आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने खेळला नाहीये. आणि खरं तर मुक्ताईनगरचा एक वेगवान गोलंदाज मुक्ताईनगर एक्सप्रेस मंगेश सोनोने यांचं सुद्धा आजच्या दिवसामध्ये शुभ आगमन झालंय. खरं तर मलकापूर परिसरामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात आपल्याला मंगेश, परंतु आज मात्र या संपूर्ण स्पर्धेला त्यांची भेट राहिली आहे. खरं तर मोठी विकेट आली. इंतेसार मुन्नासारखा बॅटर बघा ज्या फलंदाजांवरती आजच्या दिवसामध्ये नजरा होत्या, जो बॅटिंगमध्ये आपल्या संघासाठी सर्वोच्च कामगिरी करू शकला असता, परंतु मात्र एक चुकीचा कॉल शर्जिलचा आणि मुन्नाचा खेळ या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये समाप्त झालाय. धक्का क्रमांक दुसरा 2 ओव्हरची समाप्ती आणि 17 धाव धावफलकावरती टीम सुवर्णमय मोताळा संघ. टेप बॉल द्यायचा आहे. चला तर टेप बॉल द्यायचा आहे. 3 आणि 2 टेप बॉल द्या. आणि संपूर्ण स्पर्धेच्या या दरम्यान टेप बॉल निवडण्याची जी अनुमती असणार ते फक्त आणि फक्त फलंदाजांना असेल. फलंदाज त्या ठिकाणी टेप बॉल निवडू शकतात. कोणताही बॉल त्या ठिकाणी फलंदाजच निवडू शकतात. बॉलर चूज करणार आहे टेप बॉल. चला लवकर आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेचा एक आगळा वेगळा बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नियम काय आला तर टेप बॉलचा 1 ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 3 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर तुम्हाला ठेवण्याची अनुमती असणार आहे टेप बॉलमध्ये. त्यामुळे हा टेप बॉल इंटरेस्टिंग असणार आहे. पहिला बॉल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रताप सर पहिला हाच बॉल आणि पहिला हाच बॉल जर पाहिला तर डाऊन दी लेग. तर तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी मागणी असणार आहे. फेकी चेक करायची आहे. चलतरा तर फेकी बॉल या ठिकाणी चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी असणार आहे.
इट्स नो बॉल. जर तिसऱ्या पंचाने याला नो बॉलची घोषणा केली आहे, फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल असणार आहे आणि ओके तर पेनॉल्टी जरूर असणार आहे. एकूण 3 धावांची पेनॉल्टी आहे. नो बॉल प्लस 3 धावा प्लस चौकार. ओके बाईचा नो बॉल प्लस चौकार आणि 3 धावांची पेनॉल्टी. एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी बॉल हवेत आहे, खूप वर गेलाय, दूर नाही, परंतु मात्र नो मॅन्स लँडमध्ये हा बॉल जाऊन आदळेल. खरं तर टेप बॉलचा हा ओव्हर पाहायला मिळतोय, हे षटक पाहायला मिळते आहे. सिंगल धाव जोडली जाईल तर त्या टेप बॉलमध्ये मजा येईल. आता जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आहे आमीन. आजच्या दिवसामध्ये या टेप बॉलवरती नक्कीच मज्जा येईल. पडल्यानंतर सरळ राहिला हा बॉल, खांद्याचा वापर मात्र रिलीज केले ज्या पद्धतीने गुडलेंथला पडल्यानंतर सरळ राहिला, हरकत करतोय हा बॉल मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू. पहिले जर पाहिलं तर प्रताप यांनी सुरुवात केली या टेप बॉलची, त्यानंतर मात्र त्यांना नो बॉल द्यावा लागला आणि नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती त्या ठिकाणी आमीन पाहायला मिळत आहेत. आणि आमीनने आतापर्यंत जर पाहिलं तर मागच्या 2 बॉलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दूर ठेवला, पडल्यानंतर आणखी जास्त स्विंग झाला हा बॉल, त्यामुळे पंचांनी या बॉलला नो बॉलची घोषणा दिली आहे. वाईटची घोषणा केली आहे. तर वाईटचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर दोन्ही जर पंच बाहेर जर पाहिलं तर पडल्यानंतर हा बॉल अगदी आतमध्ये वळला आणि शरीरावरची या ठिकाणी शरीरावर जाऊन आदळतोय. तर निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. आणखी एक वेळ जर पाहिला तर स्वीप करण्याचा प्रयत्न फाईन लेगला, त्या ठिकाणी जर पाहिलं तर खाली पाहायला मिळतात. शॉट फाईन लेगला, तिथे जर पाहिलं तर फेकी केली असती ना तर नक्कीच थोडीशी हरकत पाहायला मिळत होती, परंतु मात्र त्या ठिकाणी कोणतीही धाव पाहायला मिळणार नाही आहे. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा 27. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला आणि टेप बॉल अगदी तिसराच ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. फिल्डिंग करत असलेली टीम JS3 मोटर संघाकडून कॅप्टनचा लवकर निर्णय राहिला आणि खरं तर निर्णय आतापर्यंत मात्र ऑन साईडला ऑन ड्राईव्ह चांगला केलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे आकाश जर पाहिलं तर फिल्डिंग हा खेळाडू अव्वल दर्जाची करतो,
त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्या पद्धतीने कॅचेस त्याच्याकडून पकडले जातात आणि फुर्तीला हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच एकच मात्र धाव जोडली जाईल या बॉलवरती. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 28 धावा 28. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर खूप गतीने बॉल आला आणि पायावरती जाऊन आदळतोय. त्या डॉट बॉलने ओव्हरची एक नक्कीच चांगली सुरुवात मी म्हणेल ज्या पद्धतीने केली आहे या टेप बॉलमध्ये. तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतो आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती सुवर्णमयूर मोताळा संघाची 28 धावा 2 गडी बाद. टेप बॉलमध्ये आमीन गोलंदाजी ट्रॅकवरती आले. त्यानंतर आमीनने अचूक टप्प्यावरचा मारा केला. स्विंग जरूर पाहायला मिळाला नाहीये, परंतु मात्र ज्या पद्धतीने टप्पा पकडायचा असतो ना टेप बॉलवरती त्या पद्धतीने आमीनने टप्पा शोधला, त्याच टप्प्यावरची गोलंदाजी केली आणि मात्र कमीत कमी धावा खर्च केल्या टेप बॉलमध्ये. त्या पद्धतीने जर पाहिलं तर तो टेप बॉलचे 6 चेंडू नक्कीच सामन्याला कलाटणी देणारे ठरतात आणि त्यामुळेच जास प्रीमियर लीगच्या माध्यमातून जर पाहिलं तर संपूर्ण आयोजन समितीने तो निर्णय घेतला आणि त्या निर्णयातून एक नवीन इन्व्हेन्शन का होईना आजच्या या सत्रापासून या ठिकाणी सुरू होते आहे. आणि खरं तर आजचा दिवस अनेक प्रेक्षक या ठिकाणी जुळतील. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. मैदानावरती सुद्धा अनेक प्रेक्षक आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. जर पाहिले तर ही लीग खरं तर बुलढाणा परिसरातील अनेक खेळाडूंना संधी देणारी लीग आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश साबळे म्हणजेच की थापा पाहायला मिळतील. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना ड्राईव्ह चांगला केलाय, जमीनला गता फटका खेळून काढलाय. फंबल मैदानाच्या आतमध्ये तिथं पाहायला मिळते आहे. चूक झाली त्या ठिकाणी, मला असं वाटतं सलमान होते आणि सलमानकडून त्या ठिकाणी चूक झाली. फार कमी चुका पाहायला मिळतात सलमानकडून. यावेळेला जर पाहिलं तर थोडंसं इझी गेले बॉलवरती, त्यामुळे बॉल जसा हातात पाहिजे त्या पद्धतीने हातात आला नाही आहे. त्या ठिकाणी एकच सिंगल धाव मिळाली असते, तिथे एक आणखी धाव जोडली जाईल. एकूण 2 धावा येतात या बॉलवरती. धावसंख्या धावफलकावरती आता अगदी जाऊन पोहोचेल 30 धावा 30. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर आजच्या दिवसातला पहिला सामना. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये सगळंच काही अवलंबून असणार आहे की कशा पद्धतीने टेप बॉल खेळेल, कशा पद्धतीने गोलंदाजांना या ठिकाणी रोटेट करायचं आहे. आडव्या बॅटने चांगला खेळला आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्लॉक स्वीप चांगला होता, एका हाताने चांगला प्रयत्न केला, बॉल अडवला गेलाय. खरं तर रनआउटचा चान्स, परंतु मात्र फेकी यष्टांवरती लागलीच नाहीये. खरं तर आमीन त्या ठिकाणी होते आणि आमीनने अक्षरशः जर पाहिलं तर एका हाताने त्या धावा वाचवल्या. एकूण 2 धावांचा बचाव त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोहीनने पुन्हा एक वेळा बॉलला जर पाहिला तर समोरच्या दिशेला लॉंग ऑफला चुकी झाली आकाशकडून. चुका होत आहेत या इनिंगमध्ये आणि 4 धावा देऊन जातील. ही चूक मात्र थोडीशी मोठी पाहायला मिळते आहे. ज्या ठिकाणी मात्र कमी धावा खर्च होऊ शकले असतात त्या ठिकाणी एकूण 4 धावा म्हणजे चौकार पाहायला मिळतोय. खूप वेळानंतर हा चौकार या ठिकाणी आत्मविश्वास देऊन जाईल मोहीनला. क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी बदल करत असताना कॅप्टन असलम नक्कीच पाहायला मिळत आहेत आपल्याला. खरं तर चुका आहेत आणि त्या चुकांमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकावं लागेल. बॉल हवेत आहे, बॉल हवेत आहे आणि आता मात्र आकाश करणार नाही कोणतीही चुकी. कॅच पकडला गेलाय. आकाशचा चांगला टेक आणि मोहीनचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. त्या चौकारानंतर मात्र मोहीनचा खेळ या ठिकाणी समाप्त केला जातोय. धक्का क्रमांक 3 टीम सुवर्णमयूर मोताळा संघाला लागत असताना थापा यांच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट.
खरं तर पहिली इनिंग आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं ना तर आकाश साबळे ज्या पद्धतीने अनुभवाचा उपयोग मैदानाच्या आतमध्ये करतायत ना, ज्या पद्धतीने या खेळपट्टीवरती आणि या मैदानावरती अनेक सामने त्यांनी खेळले, त्यांना माहिती आहे की या खेळपट्टीवरती कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी नक्कीच फायदा करून जाईल, कोणता टप्पा खरं तर फलंदाजांना थोडंसं अवघड जाईल खेळण्यासाठीचा, आणि तोच प्रयत्न आजच्याही दिवसामध्ये त्यांच्या स्पेलमध्ये राहिला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता प्रेम, डावखुऱ्या हाताचा बॅटर बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. प्रेम आल्यात बॅटिंगसाठी. खरं तर प्रेम हा खेळाडू भीमस्टार संघाकडून खेळत असताना सलामीला पाहायला मिळतो आणि डावखुऱ्या हाताचा बॅटिंग करत असताना या संपूर्ण बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बुलढाणा परिसरामध्ये खोऱ्याने धावा करण्यासाठी जाणला जातो प्रेम, आणि आज ती संधी त्याच्याकडे आली आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता आणि ओळखलं होतं, परंतु एका बाजूला बघा ना, दोन्ही संघ एकाच संघातले आहे. दोन्ही जर पाहिलं तर फलंदाज सुद्धा भीमस्टार संघाकडून खेळतात, गोलंदाज सुद्धा भीमस्टार संघाकडून खेळत असतात. त्यामुळे त्यांना एकमेकांचा खेळ माहिती आहे की कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी या ठिकाणी थापा करतील आणि कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी करण्यासाठी खेळण्यासाठी प्रेम प्रयत्न करतील. त्यामुळे लेन जर पाहिली ना, अक्षरशः फुलर लेन ठेवली आणि बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. आणखी एक वेळ थोडीशी चुकी झाली तर पाहिलं तर यावेळेला पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न, दुसरा दावेचा कॉल होईल का, परंतु मात्र वाईट प्लस धाव जोडली जाईल. एकूण 2 धावा येतील या बॉलवरती. पंचांचा इशारा येतोय. योगेश सर आम्हाला या ठिकाणी घोषणा करत असताना खरं तर पाहिलं तर नाशिक परिसरातले खरं तर आमंत्रित आहेत पंच आजच्या या स्पर्धेसाठी. प्रेम आणि एका बाजूला शर्जील, ही युवा जोडी आहे. आता खरं तर मी म्हणेल की बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटचं भविष्य आपण यांच्यामध्ये नक्कीच बघू शकतो. स्लोवर वन, बॅक ऑफ दी हँडची डिलिव्हरी मात्र रिलीज केली. ओळखलं होतं शर्जील की एका वेगवान चेंडूची अपेक्षा करता आहेत आणि इथे स्लोवर पाहायला मिळतो आहे. अनुभव मैदानाच्या आतमध्ये आणि डॉट बॉलने या ओव्हरची समाप्ती होते आहे. 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक असेल. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा, 38. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम सुवर्णमयूर मोताळा संघ. तर
4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एक वेळ पाहायला मिळतील आपल्याला. रनआउटचा चान्स, त्या ठिकाणी कॉल चुकला आणि आणखी एक वेळ बॅक टू बॅक जर पाहिलं ना तर या अगोदरची विकेट त्याच पद्धतीने आपण बघितली. रनआउटच्या रूपामध्ये शर्जीलचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. चुकीचा कॉल झाला. खरं तर या ठिकाणी रन उपलब्ध नव्हता. रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रेमचा झालाय आणि शर्जील सारखा सेट बॅटर आता मैदानाच्या बाहेर निराश होऊन परतत असताना पाहायला मिळेल. सर इम्पैक्ट प्लेयर किसके नाम पे? फुल टॉस बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी ऑफ स्टंप जर पाहिला तर थोडासा रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. अनिल डिंडे आले आहेत एक फिंच हिटर संघासाठी. टीम सुवर्णवैन मोताळा संघाकडून 4 ओव्हर नंतर जर पाहिलं तर आमीन पुन्हा एक वेळ त्याच्या स्पेलचा दुसरा ओव्हर त्या ठिकाणी पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत. कुटप्याचा बॉल त्या ठिकाणी जर पाहिलं तर कव्हर्स मध्ये मात्र हलक्या हाताने या बॉलला ढकलून दिलाय अनिलने. 6 सीटचा बॉल आहे. थोडासा हेवी चेंडू पाहायला मिळतो आणि खरं तर ज्या पद्धतीने वेल टायमिंग होईल ना या फटक्यावरती किंवा बॉलवरती तर नक्कीच मैदानाच्या बाहेर तो बॉल जाण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. त्यामुळे त्याच पद्धतीने बॅटिंग आजच्या दिवसामध्ये नक्कीच इंटरेस्टिंग पाहायला मिळणार आहे. आमीन पुन्हा एक वेळ तयार आहेत. यावेळेला समोर टाकला होता. खडे खेळण्याचा प्रयत्न. पाय यावेळेला हल्ले नाही आहेत. जागेवरूनच हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे जर पाहिलं तर नक्कीच हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर धावांची जर गती पाहिली तर मंदावली आहे. ही काही मोठा फटका अजून तरी आला नाहीये. खोलवर टप्प्यावरचा बॉल कव्हर्समध्ये तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सलमान पुन्हा एक वेळ पाहायला मिळतील. खरं तर हे बाउंड्री प्रोटेक्टर आहे बघा. सलमान असू द्या त्यानंतर आकाश असू द्यात जे सोबतीला युवा अल्तमश आहेत. हे युवा खेळाडू आज बाउंड्री रोपवरती पाहायला मिळतात. कारण संघ मालकांना माहिती आहे हे युवा खेळाडू त्या ठिकाणी बाउंड्री रोपवरती नक्कीच धावांचा बचाव करू शकतात. काही चुका जरूर झाल्या परंतु चुकांमधून सुधारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांचा झाला आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका याच दरम्यान पाहायला मिळतोय परंतु मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. नक्कीच ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 42 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम सुवर्णमयूर मोताळा संघ.
समोर टाकलेला बॉल पंचाकडे अपील आहे. पंचांनी बोट वर केलंय. बॅटची कळा या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि आलेन लिंडेचा खेळ या ठिकाणी सस्त्यात समाप्त झालाय. फिजिटर आता मात्र आजच्या दिवसामध्ये कोणती मोठी खेळी करू शकणार नाहीये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन आलंय. खरं तर अनिल बाद होतील. अनिल सारखा बॅटर जो की धावा करू शकण्यासाठी जामला जातो. जर पाहिलं तर डेप्थ ओव्हरमध्ये त्यांच्या फटक्यांची नितांत गरज होती सुवर्णमय मोताळा संघाला. परंतु मात्र आज सलमान पहिल्याच बॉलवरती सलमानने समोर टाकलेला बॉल बॅटची थोडीशी महिम कडा आणि विकेट किपरचा सहारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. अजाज आल्यात. पहिलाच बॉल अजाजने जर पाहिलं तर ड्राईव्ह करत असताना हा त्या ठिकाणी आकाश साबळे म्हणजेच की थापा पाहायला मिळत आहेत. प्रेमसाठी हा बॉल जर पाहिलं तर लेग कटर पेश करत असताना गती नव्हती या बॉलवरती. पडल्यानंतर काय शार्प बाहेर फिरवला या बॉलला. ही खासियत आहे सलमानची. बघा सलमानला जर पाहिलं तर मागच्या 3-4 वर्षामध्ये सलमानने स्वतःमध्ये खूप चेंजेस केले आहे. खरं तर ज्या पद्धतीने तो अगोदर गोलंदाजी करत होता त्यानंतर त्याने स्वतःमध्ये बदल केले आणि बदल करत असताना त्या बदलाची गरज क्रिकेटमध्ये असताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याच पद्धतीचा बदल त्याने सलमानमध्ये स्वतःमध्ये केला आणि आज मात्र त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. आणखी एक चांगला टप्प्यावरचा बॉल. तर थोडंसं धाव घेत असताना त्याला माहिती आहे की आपण तयार नाही आहे त्यामुळे थांबलेत सलमान आणि अशा पद्धतीने थांबलेलं बरं असतं. बघा एखादा खराब चेंडू टाकण्यापेक्षा ज्या पद्धतीने जर नव्याने सुरुवात केली तर नक्की ज्या पद्धतीने टप्पा टाकायचा तो टप्पा त्याला त्या ठिकाणी मिळू शकतो आणि पुन्हा एक वेळ सलमान त्या ठिकाणी तयार पाहायला मिळतोय. यावेळेला दूर ठेवला होता. बॅटची थोडीशी बाहेरची कडा. फ्लाय स्लिपला कॅप्टन स्वतः आहेत आणि बॉलला परत करता आहेत. स्ट्राईक रोटेट होईल. अजाज जे की महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे. आजच्या दिवसामध्ये अनेक महाराष्ट्र पोलीस आपल्याला आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या प्रोफेशनसोबत क्रिकेटसुद्धा जपलं आहे ही मोठी मंडळी आहे. वेळोवेळी मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला करत आली आहे. त्याच्याच माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आता नक्कीच दूर ठेवला. एक अचूक लेंथ पाहायला मिळते सलमानची. सलमानने ज्या पद्धतीने चेंजेस केले ना स्वतःमध्ये बदल केले आहेत ना ज्या पद्धतीने व्हेरिएशन त्याने शिकले आहेत गोलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने तो टप्पा आता निवडतोय त्यामुळे अक्षरशः स्पष्टपणे दिसतंय की सलमानचा खेळ नक्कीच आजच्या दिवसामध्ये त्याला आत्मविश्वास देऊन जातोय. या अगोदरचे चेंडू जर पाहिले तर सलमानने त्या पद्धतीने ती चेंडू आणि त्या पद्धतीने तो लेंथ ज्या पद्धतीने या खेळपट्टीवरती केली जाते ती लेंथ आज त्याने पकडली आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. हा बॉल समोर खेळलाय अजाज. प्रॉपर टायमिंगने बॉलला भिरकावून दिलंय. हा बॉल जातोय लॉंग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसातला पहिला षटकार आला अजाजच्या बॅटमधून. आक्रमण आणि या 6 धावा. आणि या 6 धाव्यांच्या मदतीने 50 धावा पूर्ण होत आहे. टीम सुवर्णमय मोताळा संघाच्या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम सुवर्णमय मोताळा संघ. शेवटच्या बॉलवरती मोठ्या फटक्याची गरज होती. सलमानने ती लेंथ चुकवली. स्लाइटली ओव्हरपिच समोर मिळाला आणि अजाज या पद्धतीची संधी सोडत नाही. स्लॉटमधले बॉल नक्कीच त्यांची प्रत्येक वेळेला प्रयत्न असतो मैदानाच्या बाहेर कसा पाठवता येईल. 6 धाव्यांच्या मदतीने ओव्हरची समाप्ती त्या ठिकाणी केली गेली आहे. 50 धावा होत आहेत आणि खरं तर 7व्या ओव्हरमध्ये आपल्याला कॅप्टन स्वतः पाहायला मिळतील. अस्लम पाहायला मिळतं आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. खरं तर डावखुऱ्या हाताचा फलंदाजच
त्या ठिकाणी बॅटिंगसाठी पाहायला मिळेल प्रेमच्या रूपात. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लोअर वन होती ही डिलिव्हरी, टॉपेज झालाय. नो मॅन्स लँडमध्ये बॉल जाऊन आदळतोय, चूक झाली त्या ठिकाणी आणि नक्कीच 2 धावा कंप्लीट होतील. वन शॉटचा इशारा या ठिकाणी पंचांचा पाहायला मिळतोय. वन शॉट म्हणजेच की एकच धाव जोडली जाईल. लोअर फुल टॉस गतीने बॅटवरती आदळलाय. प्रॉपर टायमिंग आताही झाला नाही आहे. त्या ठिकाणी पुन्हा एक वेळ आमीन पाहायला मिळतील. बॉलला परत करतायत तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट्स बघा अव्वल दर्जाची पाहायला मिळाली. फास्ट रन कंप्लीट करा, अगदी वेगाने रन कंप्लीट केले आहे. धावसंख्या धावफलकावरती 53 धावा 53. 7वा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि 7व्या ओव्हरची सुरुवात असलम यांनी ज्या पद्धतीने केली आहे ना, आतापर्यंत जर पाहिलं तर ज्या पद्धतीची लेंथ पाहिजे आहे ना, थोडीशी दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि या लेंथमध्ये आतापर्यंत नक्कीच यश पाहायला मिळते आहे. कोणताही मोठा फटका आला नाही आहे. त्या मोठ्या फटक्यांची गरज या ठिकाणी भासते आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका प्रॉपर टायमिंग यावेळेला झाला नाही आहे. बॅटच्या आतील कडा, रनआउटचा चान्स, नॉन स्ट्रायकिंग एंडला. फेकी मात्र त्या पद्धतीची झाली नाही आहे खली यांच्याकडून. सिंगलच मात्र धाव सोडली जाईल. एक सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 54 54. अजाज, आज अजाज यांना त्यांची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. संघासाठी अनिल डिंडे फिंच हिटर होते, आज मात्र अजाज यांच्यावरती जबाबदारी आली आहे आणि त्या जबाबदारीला तसा शोभेल असा खेळ करावा लागणार आहे. आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, टॉपेज झालाय परंतु मात्र बॉल हवेत आहे, दूर नाही. बॉल अगदी मिड विकेटच्या मधोमध पाहायला मिळते, नो मॅन्स लँडमध्ये. आणि फेकी चुकली, फेकी चुकली, चूक झाली आहे परंतु मात्र अशा पद्धतीची फेकीची गरज नव्हती. या चुका होत आहेत आज क्षेत्ररक्षणामध्ये, चुका झाल्या टीम JS3 मोटर्स संघाकडून. जर पाहिलं तर बाउंड्री रोपवरती फिल्डिंग करत असताना त्या फिल्डर्स करून त्या ठिकाणी चुका झाल्या. सोहेल त्या ठिकाणी होते. सोहेल फार कमी चुका करतात, आज मात्र सोहेलने फेकी ज्या पद्धतीने केली आहे ना, थ्रो परत केला अगदी विकेट किपरच्या डोक्यावरून. बरं की त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळालं. प्रोटेक्शनच्या हातातून सुद्धा त्या ठिकाणी जर पाहिलं तर तिथे चूक झाली परंतु मात्र रन्स 57 धावा 57. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. अबोव द वेस्ट हाईट बिमर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल म्हणजेच की काय तर आता मात्र फ्री हिटची संधी प्रेमकडे चालून आली आहे. फ्री हिटची संधी आहे, नो बॉल आणि या शेवटच्या क्षणांमध्ये हे थोडीशी चूक झाली आहे कॅप्टन यांच्याकडून. दी ब्लॉक होलमध्ये बॉटम हँडचा उपयोग करत असताना शार्प रनआउटचा चान्स परंतु नाही आहे. त्या ठिकाणी फेकी तोपर्यंत परत येणार नाही. काय चेंडू होता अगदी ब्लॉक होलमध्ये, यॉर्कर लेन वाईडर लेंथला बॅटच्या बॉटमला बॉल अगदी जाऊन आदळला. काय आवाज आला त्या पद्धतीने आपण बघू शकतो. सिंगलच मात्र धाव जोडली जाईल. धावसंख्या आता 60 वर जाऊन पोहते 60. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती जर पाहिलं तर मात्र भिरकावून दिला या बॉलला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे आहे तो प्रेमच्या बॅट मधून चौकार. तर 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 64 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम सुवर्णमयूर मोताळा संघ. आणि खरं तर आमचे माऊली सरांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय.
64 धावा. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मला 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे. 4 गोलंदाज तुम्ही वापरू शकणार नाही, यात 5 कंपल्सरी असणार आहे. त्यामुळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील आता 5व्या आणि खरं तर 5व्या गोलंदाजासाठी आणि शेवटच्या या इनिंगच्या ओव्हरसाठी अल्तमश जो की युवा खेळाडू आहे. अल्तमश पाहायला मिळेल शेवटच्या 6 बॉलसाठी. चला थोडासा वेळ कमी घ्या, बॉलिंग करत असताना वेळ वाचवा. अल्तमश आहेत गोलंदाजीसाठी या शेवटच्या 6 बॉलसाठी आणि अजाज पाहायला मिळते स्ट्रायकिंगला. पहिलाच बॉल फुलटॉस होता. नक्कीच प्रॉपर टायमिंग आहे त्या ठिकाणी. आमीन पाहायला मिळत आहेत. बॉलला नक्कीच अगदी वेगाने कलेक्ट केलंय. चांगले फिल्डिंग त्या ठिकाणी डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी आणि हे फिल्डिंग एफर्ट्स नक्कीच फायदा देऊन जातात दुसऱ्या डावामध्ये. जेवढ्या बॅटिंगसाठी तुमचा संघ त्या ठिकाणी बॅटिंग करतो आणि कॉन्फिडन्स सुद्धा गोलंदाजांना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एक वेळ टॉपेज झालाय. बॉल हवेत आहे, दूर नाही. त्या ठिकाणी जर पाहिलं तर थापा धाव करतायत बॉलवरती, परंतु त्या अगोदर चेंडू त्या ठिकाणी उसळी खाईल आणि 2 धावा येत आहेत या बॉलवरती. मागच्या 2 बॉलवरती 2 डबल पाहायला मिळत आहेत. 2 धावा त्या ठिकाणी धावून काढल्यात. एकूण जर पाहिलं तर मागच्या 2 बॉलमध्ये 4 धावा येतील. धावसंख्या आता धावफलकावरती 68. अल्तमश युवा गोलंदाज आहे. स्लोवर वन समोर टाकलाय. बॉल हवेत आहे, दूर नाही. त्या ठिकाणी थापा पाहायला मिळत आहे. तो दुसरा अटेम्प्ट झाला, परंतु आता कॅच ड्रॉप. सोपा झेल होता, रुटीन कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळत होता, परंतु मात्र कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. कॅच सुटलाय. अशा पद्धतीचे झेल तुम्हाला घ्यावे लागणार आहे. चुका झाल्या आज जयश्री मोटर संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. ज्या पद्धतीने फिल्डिंग करत असताना त्यांनी छोट्या छोट्या चुका केल्या, त्या चुका भरून काढण्याचं काम नक्कीच पुढच्याही सामन्यामध्ये त्यांना करावं लागेल. दुसऱ्या बाजूला बॅटिंग मात्र थोडीशी आज जशी पाहिजे त्या पद्धतीची झाली नाही आहे टीम सुवर्णमय मोताळा संघाकडून. पुन्हा एक वेळ चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. बॉलला अगदी हलक्या हाताने कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु मात्र आताही धावा जोडल्या जातील. एकूण 2 धावा. खरं तर धावसंख्या धावफलकावरती आता 70 धावा. 70 धावा होत आहेत. 77-0. फुलटॉस आहे, समोर खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर असतील त्या ठिकाणी पुन्हा एक वेळ थापा पाहायला मिळतील आणि आता सुद्धा मात्र एकच सिंगल धाव जोडली जाईल. मागच्या काही बॉल्सवरती आता मात्र प्रेमला फटकेबाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत इथून गरज असणार आहे, कारण 8 ओव्हरचा सामना आहे आणि 8 ओव्हरच्या सामन्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती 71 धावा. 71. 7 रन. एवढ्या समोर खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी असणार आहेत. रनआउटचा चान्स. स्ट्रायकिंग एंडला फेकी मात्र केली गेली आहे. तर पंचांनी या ठिकाणी बोट वर केलंय.
म्हणजेच की या बॉलवरती एकच मात्र धाव जोडली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 74 धावा आणि 75 धावा करायच्या आहेत त्या ठिकाणी टीम JS3 मोटर संघाला. पहिल्या डावातला खेळ या ठिकाणी समाप्त होतो आहे आणि पहिल्या इनिंगच्या 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 74 धावा 75 धावा करायच्या आहेत टीम JS3 मोटर संघाला. चला फिल्डिंग लावा लागेल आपली सुवर्णमयूर मोताळा.
चला लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर अनेक सामने आपल्याला घ्यायचे आहेत आजच्या दिवसामध्ये, त्यामुळे वेळ वाचवणं आपल्याकडून नक्कीच अपेक्षित असणार आहे. तर सुरुवात करतील शाही सर या ओव्हरची. पहिला हाच बॉल जागा बनवत आकाश बिलारीचा खेळण्याचा प्रयत्न. आकाश जर पाहिलं तर केसापूरचा हा खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे आणि खरं तर बुलढाणा परिसरामध्ये अनेक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धांमध्ये, त्याचबरोबर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आकाशने चांगली चांगली कामगिरी केली आहे मागच्या काही वर्षांमध्ये. पहिला बॉल फुर्ललेनचा बॉल हे ज्या पद्धतीने खेळून काढलाय, ड्राईव्ह करत असताना या बॉलला सिंगल धाव जोडली जाते, म्हणजेच हे खातं ओपन टीम जयश्री मोटर संघाचे या ठिकाणी होतोय. ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे, बॉल हवेत आहे. मुन्ना अगदी विरुद्ध दिशेला धाव करत होते आणि बॉलला परत करतायत मुन्ना, तोपर्यंत मात्र 2 धावा जोडल्या जातील. काशिफसाठी समोर टाकलेला बॉल, आणखी एक वेळ ड्राईव्ह केलाय, चूक झाली यावेळेला, परंतु मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं तर आकाशने वेळेवर नकार दिला. बघा अगोदरच्या जर इनिंगचा आपण आढावा घेतला तर नक्कीच ज्या पद्धतीने 2 रनआउट पाहायला मिळाले आपल्याला, त्या ठिकाणी कॉलचा अभाव पाहायला मिळतोय, परंतु यावेळेला कॉल आकाशने चांगला केला, वेळेतच वाचवलं, वेळेतच नकार दिला, थांबवलं त्या ठिकाणी काशिफला. ड्राईव्ह करत असताना या बॉलला चूक झाली आहे, बॉल वेगाने ट्रॅव्हल करतोय, एक्स्ट्रा कव्हर कडे मुन्नाचं चांगलं क्षेत्ररक्षण. ओ खरं तर हा खेळाडू त्याच अव्वल दर्जाचा आहे. जरूर आजच्या दिवसामध्ये बॅटिंग मुन्नाची पाहायला मिळाली नाही, परंतु मात्र सर्वस्व झोकून देत असताना मैदानाच्या आतमध्ये मुन्ना पाहायला मिळतोय. सर्वस्वी कामगिरी आजच्या दिवसामध्ये, फिल्डिंग मध्ये चांगला एफर्ट पाहायला मिळाला आणि धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. एकूण धावा सोडल्या जातील या बॉलवरती, 3 धावा आल्यात. तर शेवटचा बॉल असणार आहे. वाह वाह वाह, काशिफने काय फटका खेळलाय, जागा बनवली, रूम बनवला, एक पाय टेकला आणि कव्हर्स मध्ये ज्या पद्धतीने या बॉलला मात्र दिशा दिली आहे, बॉल फरार केलाय अगदी कव्हर्सला. एक टप्पा बॉल इनटू दी रो, चौकार, आणि चौकाराने या ओव्हरची झाली आहे समाप्ती. समाप्ती झाली आहे पहिल्या ओव्हरची. पॉवर प्ले पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी समाप्त होतो आहे. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 11 धावा. एक चांगली सुरुवात, एक चांगली सुरुवात करत असताना पाहायला मिळत आहेत. कासिब एका बाजूला जर पाहिलं ना तर शेवटच्या बॉलवरती त्या चौकाराने त्याला आत्मविश्वास त्या ठिकाणी मिळेल. एक मिनिट थांबायचं आहे.
हॅलो. हॅलो. तर आपल्यासोबत समालोचक कक्षामध्ये जुळतील आमचे मार्गदर्शक हिंदी समालोचक सचिनजी चिम. तर पुढचा आवाज त्यांचा असणार आहे. धन्यवाद अनिकेत. जॅज प्रीमियर लीग सीझन दूसरा और यहाँ पर बीच मैदान पर आज के दिन का ये पहला मुकाबला चलता हुआ जय श्री मोटर्स वर्सेस सुवर्ण मयूर मोताड़ा के बीच में खेला जा रहा है. पहले बल्लेबाजी करते हुए सुवर्ण मयूर मोताड़ा ने यहाँ पर 74 रनों का लक्ष्य यहाँ पर रखा और अभी तक यहाँ पर एक ओवर की समाप्ति के बाद 11 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. अच्छी शुरुआत अभी तक JS3 मोटर्स की तरफ से. दोनों ही सलामी बल्लेबाज आकाश बिल्लारी का साथ निभा रहे. वहां पर काशिफ इसके बाद में होने वाला एक बड़ा मुकाबला तैमूर 11 वर्सेस ओम साई. हॅलो. इट्स नो बॉल. और यहाँ पर अंपायर का डिसीजन नो बॉल आता हुआ और ये जर्क का नो बॉल आता हुआ. फेंकी जर्क का नो बॉल. काफी अच्छी अंपायरिंग अभी तक दोनों ही अंपायरों की तरफ से. और फ्री हिट मिलता हुआ बल्लेबाज काशिफ को. चला टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन ओमसाई किंग्स आणि तैमूर 11 संघाचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. विकिता. और अगले गेंदबाज सरजील और फिर हिट का आता हुआ इशारा. दोनों ही कप्तान जल्द से जल्द टॉस के लिए आए बेंडॉल में. तैमूर 11 वर्सेस ओम साई. इसके बाद में होने वाला मुकाबला इस बार खेलना चाहते थे अंदरूनी किनारा लगते हुए स्लिप के क्षेत्र में जाती हुई गेंद. एक रन से ही संतोष होना पड़ेगा बल्लेबाजों को. और हमारे मित्र एकलव्य के कप्तान उमेश भाऊ बर्डे इनका भी आगमन होता हुआ और सागर भाऊ उनके साथ उनका भी आगमन होता हुआ. फिर से अब आकाश बिल्लारी स्ट्राइक पर और गेंदबाजी के लिए सरजील राइट आर्म ओवर द विकेट. इस बार काफी अच्छी गेंद उतना अच्छा शॉट लगाते हुए यहाँ पर हेलीकॉप्टर खेल दिया है कवर के क्षेत्र में सीधी 4 रनों के लिए. और रन संख्या जा पहुंची 21 रनों पर बगैर किसी विकेट के नुकसान पर. एक अच्छी शुरुआत अभी तक JS3 मोटर की तरफ से. पप्पू भाऊ हाड़े इनकी ये टीम इस बार खराब गेंद और सही नसीहत गेंद सीधी बाउंड्री के बाहर. 6 रनों के लिए मैक्सिमम. आकाश बिल्लारी ऑन फायर बीच मैदान पर. महंगा ओवर यहाँ पर अभी तक सरजील की तरफ से. ठीक. मी विनंती करेल दोन्ही संघाचे कॅप्टन चला
ओके, और टू कॉम बॉक्स. फिर से यहाँ पर सरजील राइट आर्म ओवर द विकेट, धीरे धीरे अपने कदमों को तेज करते हुए स्ट्राइक पर है आकाश बिल्लारी. फिर से खराब गेंद, फिर से सही नसीहत और गेंद सीधी. 6 रनों के लिए मैक्सिमम. और एक बेहतरीन शुरुआत करने में कामयाब दोनों ही बल्लेबाज आकाश और काशिफ. रन संख्या 33 रन, 33 रनों पर जा पहुंचे बगैर किसी विकेट के नुकसान पर. फिर से लपेट कर खेलते, इस बार हवा में गेंद, फील्डर उसके नीचे मुन्ना, और समझ नहीं सके गेंद को, और दौड़ कर यहाँ पर 2 रन पूरे होते हुए दोनों ही बल्लेबाजों की तरफ से चलता हुआ अभी भी पावर प्ले का ये दूसरा ओवर. काफी महंगा ये पावर प्ले अभी तक सुवर्ण मयूर मोतड़ा की तरफ से. इस बार फिर से कवर के क्षेत्र में काफी बेहतरीन शॉट, कोई चांस नहीं, और सीधा 4 रनों के लिए. इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर रन संख्या 39 रन. तर या ठिकाणी आपण टॉस घेतोय. चला तैमूर 11 संघाचे कॅप्टन. जास प्रीमियर लीग का ये दूसरा सीजन, ऑर्गेनाइजर फॉर आमिल सर. आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये तैमूर 11 संघाला स्पॉन्सर केलंय हॉलिवूड मेन्स वेअर संघाने, मेन्स वेअर शॉपने. तर नक्कीच तैमूर 11 संघासाठी स्पॉन्सर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला मी विनंती करेन ओमसाई संघाचे कॅप्टन विक्रांत दा, चला. मी विनंती करेल अमित जाधव सरांना. या सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. तो ठेवून द्या. ओके, खाली घ्या. हेड इज द कॉल. अमजद भाई यांचा कॉल होता आणि टेल्स या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे टॉस जिंकलाय विक्कीदाने. दादा टॉस जिंकला आहे आणि खरं तर टीम कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळणार आजच्या दिवसामध्ये. तर काय करणार आहात? बॉलिंग करू पहिले. जर पाहिलं तर नवीन इन्व्हेन्शन पाहायला मिळते आहे बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. प्रथमतःच आपण टेप बॉलने खेळणार आहात, तर तो 1 ओव्हर त्यावरती कोणाकडे नजर असतील आज? नक्कीच टेप बॉल टाकायला आहे 2-3 बॉलर, पण मीच टाकणार आहे. अरे नक्कीच नक्कीच. खूप खूप शुभेच्छा आपल्याला या मॅच साठी. अमजद भाई टॉस गवाए, पहला मुकाबला है और आज के दिन में पहला मुकाबला टॉस इम्पोर्टेंट था. टॉस इम्पोर्टेंट था, मगर कैसे है अभी जैसे टॉस वो जीत गए तो 80 प्लस 90 प्लस करने का सोचूंगा मैं. और मेरे पास में बॉलिंग अटैक बहुत तगड़ा है और मेरे को पता है कि कैसे रोकना है. कर लेंगे हम लोग. आज देखा जाए तो ओपनिंग के कुछ बल्लेबाज, कुछ नामचीन बल्लेबाज है, उन पर निगाहें रहेंगे. तो क्या कहना चाहेंगे उनके बारे में आज के दिन के लिए? मेरे पास में ओपनिंग बल्लेबाज बहुत अच्छे हैं और देखूंगा जो मेरे को जो अच्छा लगता मैं उनको ओपनिंग का चांस दूंगा. बहुत बहुत शुभकामना इस मॅच के लिए. थँक्यू. तर टॉस जिंकला या सामन्यामध्ये. तर एका बाजूला ओमसाई संघाचे कॅप्टन विक्रांत गुडवे यांनी प्रथमदादांचा गोलंदाजीचा निर्णय, आमंत्रण बॅटिंगचं दिलंय तैमूर 11 संघाला. तर वळूया मॅचकडे. गो टू द कॉम बॉक्स सचिन सर. थँक्यू. फिर से यहाँ पर चलता हुआ तीसरा ओवर जिसे पूरा कर रहे इजाज. अच्छी गेंद, डॉट डालने में कामयाब, समझ नहीं सके काशिफ. फिर से यहाँ पर राइट आर्म ओवर द विकेट, खराब गेंद और ठीक तरह से बल्ले पर नहीं आई, मगर फिर भी यहाँ पर 1 रन लेने में कामयाब. और ओम साई टीम ने यहाँ पर टॉस जीता. Om Sai win the toss and decide to ball first. फिर से यहाँ पर अच्छी शॉट लगाने में कामयाब आकाश.
काफी बेहतरीन अभी तक बल्लेबाजी आकाश की तरफ से। धीरे धीरे अपने लक्ष्य की तरफ बढ़ते हुए दोनों ही बल्लेबाज। ते एक्स्ट्रा प्लेयर थोडे बाहेरून चालतील। ओसामा, चलो भैया लाइव मैचेस है। इस बार लपेटकर खेलना चाहते थे, दिशा से काफी बाहर और निश्चित रूप से व्हाइट का आता हुआ इशारा। इस बार काफी पावरफुल शॉट, कोई चांस नहीं और गेंद सीधी मैक्सिमम 6 रनों के लिए। काफी बेहतरीन अभी तक बल्लेबाजी। इस बार दिशा से काफी बाहर और निश्चित रूप से व्हाइट का आता हुआ इशारा। और काफी बेहतरीन हमारे दोनों ही आज के ऑफिशियल अंपायर अविनाश और योगेश काफी तजुर्बा रखते हैं अंपायरशिप का। नासिक से बिलोंग करते दोनों ही। इस बार आगे आकर खेलना चाहते थे और यहाँ पर विकेट का पतन। कॉट बिहाइंड यहाँ पर विकेट लेने में कामयाब इजाज। लगता हुआ पहला झटका आकाश के रूप में। और अगले बल्लेबाज सोहिल मलिक। अभी भी एक गेंद आना बाकी है इस ओवर की। बेहतरीन बल्लेबाजी यहां पर आकाश की तरफ से। आकाश बिल्लारी, मैन फॉर केसापुर, अच्छे बल्लेबाज। और इस बार तैयार सोइल, गेंदबाजी के लिए इजाज। इस बार काफी बेहतरीन है गेंद। और इसी के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर रन संख्या 52 रनों पर जा पहुंची है। अभी भी 30 गेंदों में 23 रनों की जरूरत। 23 रन 30 गेंदों पर। और अगले गेंदबाज स्वयं कप्तान शाहिद हुसैन सामना करेंगे काशिप। फिर से यहां पर अपने कदमों को तेज करते हुए इस बार बेहतरीन कनेक्ट। गेंद 1 बाउंस सीधी 4 रनों के लिए। बेहतरीन रिवर्स लगाते हुए यहां पर काशिप। चैस प्रीमियर लीग सीजन 2 ऑर्गेनाइजर फॉर आमिल सर
विक्रांत गोले और प्रसाद फदाट इस बार कट करना चाहते थे, समझ नहीं सके विकेट कीपर भी। रनआउट का चांस हो सकता है मगर बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। और इसी के साथ लेग बाइज का आता हुआ इशारा और धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 59 रन। फिर से यहाँ पर खेलना चाहते थे, इस बार अच्छी गेंद गति से बीट करते हुए यहाँ पर शाहिद हुसैन एक अच्छा अनुभव रखते हैं, कप्तान है स्वयं। इस बार अच्छी गेंद सीधी खेल दिया पर डाउन द ग्राउंड। इस बार अच्छा थ्रो। इसी के साथ ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 60 रन। अभी भी 24 गेंदों में 15 रनों की जरूरत और ड्रिंक्स ब्रेक बीच मैदान पर। चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवतील। और अभी भी 24 गेंदों में 15 रनों की जरूरत और गेंदबाजी के लिए इजाज। और यहां पर सब्स्टिट्यूट फील्डर शायद लेते हुए अनिल।
और मैं आपको कुछ नियम बता दूं, सब्स्टिट्यूट एक ही चलेगा। अरे बाळा हो, थोडं खाली बसा रे त्या भीतीच्या, लहान लहान पोरं त्याच्यामध्ये करंट सोडेले, तिळगुळचं चिपकसान नाही तिथं. और यहाँ पर बुल्डाना स्पोर्ट के स्विंग गेंदबाज विपिन भाऊ राजपूत उर्फ छोटू भाऊ, इनका भी आगमन होता हुआ. फिर से यहाँ पर अगली गेंद, इस बार फुल टॉस गेंद, अच्छी फील्डिंग, रनआउट का चांस हो सकता है यहाँ पर. डायरेक्ट हिट अगर होती तो निश्चित रूप से यहाँ पर रनआउट हो सकते थे सोहिल. अच्छी फील्डिंग मगर उतनी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली. इस बार काफी बेहतरीन कवर के क्षेत्र में गेंद जाती हुई और कोई चांस नहीं, सीधी 4 रनों के लिए और धीरे धीरे अपने लक्ष्य की तरफ बढ़ती हुई यहाँ पर JS3 मोटर्स. रन संख्या 65 रन हो चुके अभी तक. चलता हुआ 5वां ओवर. एक बेहतरीन शुरुआत की थी यहाँ पर काशिफ और आकाश बिल्लारी ने, जिसके कारण ये मैच वन साइड होता हुआ. फिर से फुल टॉस गेंद, इस बार डाउन द ग्राउंड खेलते हुए मगर अच्छी फील्डिंग यहाँ पर शाहिद हुसैन की तरफ से. अच्छे फील्डर, अच्छी फील्डिंग करते हुए यहाँ पर शाहिद हुसैन. अच्छी फिटनेस अभी तक रखने में बरकरार. इस बार फुल टॉस गेंद मगर फील्डर मौजूद है यहाँ पर सरजील. अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो और धीरे धीरे रन संख्या 67 रनों पर जा पहुंची है. इस बार हवा में गेंद और यहाँ पर कैच ड्रॉप होती हुई यहाँ पर विकेट कीपर कलीम की तरफ से. अच्छी गेंदबाजी कर रहे यहाँ पर इजाज. इसी के साथ ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर रन संख्या 68 रन, 68 रन, लॉस ऑफ 1 विकेट. अभी भी 18 गेंदों में 7 रनों की जरूरत. अगले गेंदबाज अफजल. 18 गेंदे और 7 रनों की जरूरत. पटकी हुई गेंद और कोई फील्डर मौजूद नहीं. गेंद सीधी 1 बाउंस 4 रनों के लिए. और मैं आपको बता दूं, जो अभी राजे संभाजी लीग चिखली में खेला गया था, तो बैक टू बैक आमिर शेख
इन्होंने बैक टू बैक मैन ऑफ द सीरीज हासिल की गेंदबाजी में, काफी बेहतरीन परफॉर्मेंस हर साल देते हुए। फिर से खेलना चाहते हैं, इस बार ठीक तरह से बल्ले पर नहीं आई गेंद। अभी भी 3 रनों की जरूरत। इस बार कट कर दिया, गली के क्षेत्र में जाती हुई गेंद और कोई चांस नहीं। गेंद 4 रनों के लिए। इसी के साथ अपनी टीम को यहां पर जीत दिलाते हुए काशिप, और इस मैच के जो मैन ऑफ द मैच है फर्स्ट मैच के, वो है आकाश बिल्लारी। और दोनों ही टीमों से गुजारिश है कि हैंडशेक वहां पर कीजिए। एक अच्छा क्रिकेट देखने को मिला और एक अच्छी अंपायरिंग यहाँ पर नासिक के दोनों ही हमारे ऑफिशियल अंपायर, और काफी खुश यहाँ पर कप्तान